नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे राजकारणातील पुन्हा एकदा खळबळ व्यक्त करणारी माहिती. कारण आता आपण जर बघितलं तर आत्ताच राज्यामध्ये ऑपरेशन टायगर हे सक्सेस झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा सामील झालेले आहेत. आणि ह्या संबंधी आता चर्चा ह्या वेगवेगळ्या स्तरातून निर्माण झालेल्या आहेत. आणि आता याच्यातच नंतर आता ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन बीएमसी, खासदारानंतर आता नगरसेवकही फुटणार अशी चर्चा निर्माण झालेली आहे. तर काय ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरोखरच ऑपरेशन बीएमसी होणार का आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक फुटणार का, या संबंधीची संपूर्ण ए टू झेड माहिती आता आपण या व्हिडिओच्या मागील जाणून घेऊया आणि काय यामध्ये सत्यता आहे हे सुद्धा आपण पडताळूया. तर तुम्ही जर त्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर ऑपरेशन बीएमसी संदर्भात काय माहिती आपल्याकडे आलेली आहे ती आता आपण सुरुवात करूया. जर आपण बघितलं, खासदार बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ठाकरे सेनेला आणखी एक झटका देण्याचा इशारा दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे ऑपरेशन टायगर मध्ये 6 खासदार हे फुटीर झालेले आहेत आणि 6 खासदारांनी ज्या पक्षातून निवडून आलेले होते ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे. आता त्यानंतर जर काल विधानसभेमध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदेनी आणखीन एक हिंट दिलेली आहे की ऑपरेशन टायगर नंतर आता पुन्हा एकदा एक झटका देणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. ऑपरेशन टायगर एकीकडे फत्ते झाले असताना या बंडखोरीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच ठाकरे सेनेला दुसरा धक्का बसणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याला कारण ठरलंय एकनाथ शिंदेनी विधानसभेमध्ये केलेलं वक्तव्य. शिंदे नेमके काय म्हणले हे आपण आता एकदा पुन्हा बघणार आहोत. 6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे सेनेचे 14 आमदारही फुटणार असल्याची चर्चा होती. त्यात 22 जूनला उद्धव ठाकरेंनी आमदारांची जी बैठक घेतली त्यामध्ये मात्र या बैठकीला 3 आमदारांनी दांडी सुद्धा मारली होती. अशातच आता जर बघितलं तर ठाकरे सेनेच्या आमदारांना बैठकीला उपस्थित न राहण्यामागचे कारण जाहीर केलेले आहे. त्यांनी दुसऱ्याच एकाच बंडाची चर्चा रंगली आहे. शिंदे सेनेनंतर नेत्यांनी ठाकरे सेनेतील नगरसेवकांना संभाव्य फुटीवर मोठं विधान सुद्धा केलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर ऑपरेशन टायगर नव्हे आता ऑपरेशन बीएमसी होणार अशी सुद्धा सर्वत्र चर्चाही सुरू झालेली आहे. ठाकरेकडे मुंबई महानगरपालिकेत जर आपण बघितलं तर 65 नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिंदे सेनेचे नगरसेवक किरण लांडगेंनी ठाकरे सेनेच्या 20 नगरसेवक संपर्कात असल्याचे सुद्धा विधान केलेले आहे. आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच जर बघितलं ठाकरेचे 65 नगरसेवक आहेत. परंतु जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या जर बघितलं पार्टीचे जे नगरसेवक आहेत किरण लांडगेंनी असे सांगितलेले आहे की ठाकरे सेनेचे 20 नगरसेवक संपर्कात असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. विधान ठाकरे सेनेतील संभाव्य बंडखोरीमुळे अस्वस्थता सर्वत्र पसरलेली आहे. अजून पुन्हा एकदा ठाकरे सेनेमध्ये बंडखोरी होऊ शकते का, यामुळे सर्वत्र या संबंधीची चर्चा ही रंगत आहे. त्यामुळे ह्या नगरसेवकांमधील बंडखोरी ठाकरे सेनेची ताकद आणखी कमी करण्यास कारणीभूत ठरेल. जर आपण बघितलं आताच ठाकरे सेना अजून उभारली नाही तर पुन्हा एकदा एक झटका देण्याच्या मनस्थितीमध्ये एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि पुन्हा एकदा एक ऑपरेशन करणार असल्याची माहिती त्या समोर येत आहे. कारण जर बघितलं तर हे निश्चित, त्यामुळे आमदार नगरसेवकांची संभाव्य बंडखोरी ठाकरे सेना आता कसे रोखणार हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं आहे. आपण बघितलं की आता हे सर्वात मोठं उद्धव ठाकरे यांच्या पुढील टास्क आहे की जे आताप्रमाणे खासदार फुटले त्यानंतर आमदार आणि नगरसेवक न फुटू देण्याचं सर्वात मोठं काम आता उद्धव ठाकरे यांच्या समोर राहिलेलं आहे. आणि ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन बीएमसी सक्सेस होईल का, या संबंधी तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं आता की नगरसेवकांनी शिंदेकडे जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे, या संबंधीचं तुमचं मत नक्की खाली कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.